6 खासदार फुटल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठं भगदाड पडलंय। ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे। विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी शिवसेनेने सचिन अहिर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का बसला। या उमेदवारीसाठी कृपाल तुमाने आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती। यासाठी शिंदे सेनेत धुसफूस सुरू असल्याची माहिती समोर आली। परंतु आता अचानक सचिन अहिर यांच्या शिवसेनेतील एंट्रीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। सचिन अहिर हे वरळीतून आमदार राहिलेले आहेत, तसेच यापूर्वी त्यांनी राज्यमंत्री पदाची जबाबदारी सुद्धा पार पाडलेली आहे। शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ते उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जात होते। आदित्य ठाकरेंना वरळीतून विधानसभेची उमेदवारी देण्यात आल्यानंतर ज्या 2 इच्छुक उमेदवारांना विधान परिषद देण्यात आली होती त्यात सचिन अहिर यांचा समावेश होता। आता वरळीतलाच आमदार फोडल्यामुळे आदित्य ठाकरेंचा विधानसभेचा मतदारसंघ डेंजर झोनमध्ये गेल्याची चर्चा सुरू आहे। जे 6 खासदार फुटले त्यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला होता, तसेच फुटीर खासदारांना आव्हानही दिलं। परंतु त्यानंतरपासून ठाकरेंच्या पक्षातील काही आमदार फुटणार असल्याचे दावे राजकीय वर्तुळात केले जात होते। कालपासून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी कृपाल तुमाने आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची चर्चा होती। मात्र एकनाथ शिंदेंनी सचिन अहिर यांना उमेदवारी जाहीर करत ठाकरेंच्या गडाला मोठा राजकीय हादरा दिलाय। त्यामुळे आता यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।